आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। पूर्णा तालुक्यामध्ये ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा। 26 जानेवारी 75वा प्रजासत्ताक दिन पूर्णेत मुख्य ध्वजारोहण करून तहसील कार्यालय पूर्णा तहसीलदार माधव बोथीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी पूर्णा शहरातील सर्व मान्यवरांनी हजेरी लावली। यावेळी पोलीस प्रशासनाने राष्ट्रीय ध्वजाला सलामी देत राष्ट्रगीताने 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आणि पूर्णा तालुक्यात सर्वत्र पूर्णा पोलीस स्टेशन, पूर्णा नगर परिषद, पूर्णा न्यायालय, पंचायत समिती, पूर्णा ग्रामीण रुग्णालय, पूर्णा MSCB ऑफिस, सार्वजनिक बांधकाम विभाग, बौद्ध विहार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णा कृती पुतळा, आंबेडकर नगर येथील आंबेडकर सांस्कृतिक सभागृह, समता सैनिक दलाच्या वतीने सुद्धा तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। प्रशासकीय आणि निमशासकीय शाळा, विद्यालय, महाविद्यालय या सर्वत्र ठिकाणी तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करून राष्ट्रगीत घेऊन 26 जानेवारी 2024 75वा प्रजासत्ताक दिन सर्वत्रित मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला। परभणी शहरातील माहेर मंगल कार्यालयामध्ये आज 26 जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर धर्मराज चव्हाण, डॉक्टर सुरेश शेळके, राजेंद्र फड, जिल्हाध्यक्ष TD रुमाले, जिल्हाध्यक्ष सचिन गंगाखेडकर, तुषार गायकवाड, सुनीताताई साळवे, रणजित मकरन, सर्जेराव पंडित, मनोहर वावळे यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण ओबीसी समाज वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हेच ओबीसीला न्याय देऊ शकतात। या पद्धतीने पुढील फेब्रुवारी महिन्यात 25 तारखेला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा परभणीमध्ये आयोजित केल्याची माहिती आज या बैठकीत देण्यात आली। संपूर्ण जिल्ह्याभरातून हजारोच्या संख्येने सर्व जाती धर्मातील वंचितांनी या सभेला उपस्थित राहावे, या निमित्ताने त्याचेही नियोजन या सभेसाठी करण्यात येणार आहे। जवळपास म्हणजे 150 लोक एकत्र आलो होतो आणि बाळासाहेबाच्या सभेच्या संदर्भात नियोजन केलेलं आहे। आज 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने संपूर्ण देशभरात 74वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व हर्षोल्लासात साजरा करण्यात आला। परभणी शहरातील सामाजिक वनीकरण व विभागीय वन अधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा सकाळी मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला। डॉक्टर राजेंद्र नाळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सलामी देण्यात आली। यानंतर सामूहिक राष्ट्रगीत म्हणत मानवंदना देण्यात आली। यावेळी डॉक्टर राजेंद्र नाळी यांनी संपूर्ण देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत। यावेळेस वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश चव्हाण, वनपाल काशीनाथ भंडारे, वनपाल बुचाले, शेख निलोफर यांच्यासह सामाजिक वनीकरण आणि विभागीय वन अधिकारी कार्यालयातील कर्मचारी तथा अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोठ्या हर्षोल्लासाने आपला प्रजासत्ताक दिन साजरा केलेला आहे आणि त्याद्वारे आम्ही प्रतिज्ञा केलेली आहे की भारताला एक विकसित आणि पुढारलेलं राष्ट्र बनवण्याचा असा संकल्प देखील केलेला आहे। तरी सर्व देशवासियांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। तदनंतर मुख्य शासकीय सोहळा प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे अत्यंत दिमाखात पार पडला। यावेळी जिल्ह्याभरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची तसेच स्वातंत्र्य सैनिक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। यावेळी जिल्हा पोलीस दल, स्काउट गाईड, महिला बाल कल्याण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या माध्यमातून सुंदर असे मनमोहक पथसंचलन करण्यात आले। जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी सलामी दिली। तदनंतर पोलीस दलातील असणाऱ्या श्वान पथकाच्या माध्यमातून डॉग शो हा देखील सर्वांचे मनोरंजनाचे केंद्रबिंदू ठरला। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की जिल्हाभरामध्ये मराठा आरक्षणाचे काम अत्यंत जोमाने चालू आहे, तर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा आणि नागरिकांना योग्य त्या शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी परभणी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे। त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण परभणीकर यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देऊन विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन परभणी जिल्ह्याचे नाव उंचावणाऱ्या स्पर्धकांना त्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले। समाजाच्या संरक्षणासाठी 251 पर्यवेक्षक आणि 3846 प्रकरणांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। या सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पर्यवेक्षकांना व प्रकरणांना आवश्यक ती माहिती देऊन
प्रशिक्षण देऊन त्यांना सज्ज केले असून तरी सर्व नागरिकांनी या सर्वेसाठी सहकार्य करावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो. प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रांती चौक येथे परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गट शहर कार्याध्यक्ष नाशिर शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण. आज शुक्रवार 26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 75व्या दिनानिमित्त परभणी शहरातील क्रांती चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर जिल्हा अध्यक्ष प्रतापभाई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शहर कार्याध्यक्ष नासिर शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, महिला पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, व्यापारी बांधव तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परभणीच्या आराध्या चौधरी यांनी राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये सुवर्णपदक. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज परभणी शहरात असलेल्या वसमत रोडवरील स्विस अकॅडमी शाळेत अतिशय उत्साहात प्रजासत्ताक दिन पार पडला. यावेळी शाळेचे संस्थाध्यक्ष आणि मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये शाळेचा विद्यार्थी आराध्य उमेश चौधरी याने वाशिम येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातून आलेल्या कराटेच्या खेळाडूंसमोर स्पर्धा करत सुवर्णपदक पटकावले. यावेळी स्विस अकॅडमी इंग्रजी शाळेच्या वतीने आराध्याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी आराध्याचे वडील उमेश चौधरी, त्यासोबत राहुल सातभाई, संतोष दामोशन, राहुल सराफ, जयंत पारिवेकर, पवन इनामदार यांनी सुद्धा आराध्याच्या या कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्या. आराध्याला कराटे प्रशिक्षिका अयोध्या पवार यांनी कराटेचे मार्गदर्शन केले आहे. राजकारण नाही तर सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असणारे आणि एक हात मदतीला म्हणून ज्यांचा उल्लेखनीय कार्य आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पवार गट नासिर भाई शेख यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात उपोषण करणाऱ्या उपोषणार्थींना भेट देत त्यांच्या असणाऱ्या विविध समस्या आज कळकळीने जाणून घेतल्या आणि त्या विभागाच्या असणाऱ्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकारी यांच्याशी वैयक्तिक बोलणं करत उपोषण करताना समाधानकारक त्यांना समाधान करून दिले. याविषयी संबंधित सखोल असणाऱ्या अनेक अडचणी दूर करण्याचा त्यांनी या माध्यमातून प्रयत्न केला. उपोषणापासून अनेक उपोषण करताना त्यांनी परावृत्त केले. बांधिलकीच्या माध्यमातून त्यांचे हे उल्लेखनीय कार्य नेहमी दिसून येत आहे.